नाशिकमधील रिंग रोड प्रकल्पामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी शासनाकडून लेखी आदेश आणि अंतिम निर्णय जाहीर होईपर्यंत गेल्या 6 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण केलं होतं। रिंग रोड प्रकल्पातील भूसंपादन आणि मोबदल्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आलेत। या अन्नत्याग उपोषण आंदोलनाच्या 6व्या दिवशी काल राज्याचे जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतली। या भेटीदरम्यान त्यांनी येत्या 2 दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन जुन्या अलाइनमेंटनुसारच रिंग रोड करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं आश्वासन दिलं। रिंग रोडचे जे बाधित गावं आहेत आउटर रिंग रोडचे त्याचं एकदा अलाइनमेंट बदलण्याच्या संदर्भामध्ये आणि शेतीच्या किमतीच्या भावामध्ये म्हणजे विषय आंदोलन 6 दिवसापासून या ठिकाणी चाललेलं होतं। आज आंदोलन या ठिकाणी संपलेलं आहे। उद्या कॅबिनेट झाल्यावर किंवा फर्दर परवा अजून माझं मुख्यमंत्री महोदयाशी बोलणं झालेलं नाही, पण त्यांच्या PSC मी या ठिकाणी बोललेलो आहे। उद्या कॅबिनेट झाल्यावर 3-3:30 वाजता किंवा परवा माननीय मुख्यमंत्री महोदयांसोबत याची बैठक त्या ठिकाणी होईल। सर्व संबंधित अधिकारी त्या ठिकाणी हजर राहतील आणि यांच्या ज्या प्रमुख 4-5 मागण्या आहेत त्याविषयी आपण निश्चित चर्चा करू। अलाइनमेंट बदलाबदलीमुळे काही लोक जे जास्त घर त्या ठिकाणी जात आहेत, नुकसान होतंय, विहिरी जात आहेत, मला वाटतं शेतकऱ्यांचं कमीत कमी नुकसान होईल या दृष्टीने आम्ही त्याच्यामध्ये निश्चित मार्ग काढू। उद्या माननीय मुख्यमंत्री महोदय, संबंधित सर्व अधिकारी, त्या विभागाचे अधिकारी, सेक्रेटरी या बैठकीला हजर राहतील। MSIDCचे अधिकारी ते सुद्धा या बैठकीला हजर राहतील आणि आपण चांगल्यात चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करू। हो, आम्ही आंदोलन याच्यासाठी करतो की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा विश्वास आहे। गिरीश भाऊ त्याच्यामध्ये आहेत, पण काय होतं, गिरीश भाऊचं ते खातं नसल्यामुळे अडचण येत होती। म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी शेतकऱ्यांना भेटावं, त्यांच्या व्यथा समजून घ्याव्यात आणि आमच्या 4च मागण्या आहेत ज्या सरकारला सोडवणं एकदम सहज शक्य आहे। त्या मागण्या सरकारने आमच्या सोडवत मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्या शेतकऱ्यांना आश्वासित करावं, याच्यासाठी आमचं 6 दिवसापासून अन्नत्याग आंदोलन चालू होतं। आज स्वतः गिरीश भाऊ त्या ठिकाणी आले, भाऊ त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या PSC बोलले आणि 2 दिवसामध्ये मिटिंग लावण्याचं, कारण आमचं आंदोलन त्याच्यासाठी होतं का मुख्यमंत्र्यांची आमची भेट झाली पाहिजे, ती गिरीश भाऊंनी आश्वासित केल्यामुळं या ठिकाणी आजचं आंदोलन आम्ही त्यांच्या हस्ते त्यांच्या उपस्थितीत स्थगित केलेलं आहे। या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान मला असं वाटतंय की हा सगळ्यात तोडगा निघेल मुख्यमंत्री यामध्ये रिंग रोड आपलं तुम्हाला माहिती आहे, मी पहिल्या दिवसापासून एकच शब्द वापरतोय, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे। त्यांची त्या दिवशी भेट होईल, त्या दिवशी शेतकऱ्यांना 100% न्याय मिळेल आणि ते 100% याच्यात मार्ग काढतील हा आम्हाला विश्वास आहे। एकूणच गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेलं हे अन्नत्याग उपोषण स्थगित करण्यात मंत्री महाजन यांना यश आलं। मात्र 2 दिवसात मुख्यमंत्र्यांसोबत बोलावलेल्या बैठकीत काय निर्णय घेतला जाणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश महाजन, नाशिक।